हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर मसाला। त्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे। हा अर्धा किलो फ्लॉवर मी स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेला आहे। हातानेच तोडलेला आहे हा। आणि आता मी तुम्हाला दाखवते मसाला। हे पहा, इथे मी 4 कांदे आहेत ते गॅसवर भाजायला ठेवलेले आहेत आणि खोबरं देखील भाजलेलं आहे। आता आपण हे भाजून झालेलं आहे, तर गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया। हे आपण परत तव्यामध्ये पण परतणार आहोत 2-3 मिनिटं। हे पहा, इथे खोबरं कांदा आपण परतणार आहोत परत। आता त्यासाठी मी वाटण आणखीन घेतलेलं आहे जे आपण भाजून घेणार आहोत। 1 चमचा खसखस, 1 चमचा तीळ, 1 चमचा धणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळी, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर। ह्या वाटणासोबत हे जे आपण मसाला भाजलेला आहे खोबरं आणि कांदा, ह्यासोबत हे वाटण पण आपण भाजून घेणार आहोत आणि मग हे एकत्र वाटून मग फ्लॉवरला टाकणार आहोत। तर आपण आता आपण साहित्य हे भाजून घेऊया। हे आपण कमी आचेवरती भाजणार आहोत कारण खसखस आणि तीळ खूप लवकर जळतात। हे पहा, मसाला पूर्णपणे आता आपण खोबरं, कांदा, लसूण, आलं, मिरची सगळं भाजून घेतलेलं आहे। फक्त कोथिंबीर आपण तशीच टाकणार आहोत। आता आपण हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे मी कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून भाजून घेतलेलं आहे। हे पहा, इथे मी मिक्सरला वाटण वाटून घेतलेलं आहे आपलं। आणि कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आपण आता मसाला परतून घेणार आहोत। त्याआधी मी मसाले दाखवते मी काय टाकणार आहे। 2 चमचे कांदा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद। हा माझा घरगुती काळा मसाला आहे, पण याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला वापरू शकता। आता आपण सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये तेलामध्ये थोडासा फ्लॉवर परतून घेणार आहोत। इथे मी तेलामध्ये फ्लॉवर थोडासा परतून घेत आहे। तेलावरती आपण फ्लॉवर फ्राय करून घेणार आहोत थोडासा। हे पहा, इथे तेलामध्ये मी थोडा फ्लॉवर टाकून परतून घेत आहे। फक्त तेलावरती आपण परतायचं आहे 1-2 मिनिटं। आता आपण काय करायचं आहे, हे मसाले टाकायचे आहेत आणि मसाले पण फ्लॉवर सोबत परतून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे, म्हणजे मसालेही तेलावरती भाजले जातील। 1-2 मिनिटं आपण हे परतून घेऊया आणि मग आपण आपलं वाटण टाकणार आहोत त्याच्यात। हे पहा, मसाल्यासोबत फ्लॉवर छान असं परतलेलं आहे। आता आपण हे वाटण टाकूया आपलं। ह्याला कांद्या आणि खोबऱ्याला डायरेक्ट गॅसवर भाजल्यामुळं हा छान असा कलर येतो, डार्क। आता आपण हे पाणी थोडंसं टाकूया भाजी शिजायला। हे पहा, इथे मी फ्लॉवरमध्ये पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास। मिक्सरचं भांडं जे होतं ते विसळलेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि फ्लॉवर शिजवून घेऊया। हे पहा, आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। हे पहा, आता आपण मीडियम फ्लेमवरती हा फ्लॉवर शिजवून घेणार आहोत। बारीक लो टू मीडियम फ्लेम करायची आहे, नाहीतर मसाला खाली करपून जाईल। ही पहा, आपली फ्लॉवरची भाजी तयार आहे। 15 मिनिटात शिजली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते। आपली भाजी गरमागरम आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा, आपली गरमागरम फ्लॉवरची भाजी कशी दिसती आहे। एकदम टेस्टी यमी यमी। जर तुम्हाला माझी ही फ्लॉवरची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि तुम्ही ही भाजी कशी बनवता तीही नक्की कळवा।